नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बकऱ्यामध्ये होणारा थंडीमध्ये सर्दी, खोकला आणि संडास म्हणजेच डायरिया याच्याबद्दल आपण मेडिसिन वगैरे पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला कसं द्यायचं आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, हे जे आपण मागे पाहतात हे मित्रांनो धानाची शेती हे आपलीच आहे. मित्रांनो, जे आपल्याला लास्टपर्यंत जे झाडं दिसत आहेत तिथपर्यंत आहे. मित्रांनो, जवळपास 8 एकर आपली शेती आहे. धान झाल्यासारखेच आहे. मित्रांनो, 10-15 दिवसामध्ये धान होऊन जाईल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बकरीना होणारा डायरिया आणि सर्दी खोकला. मित्रांनो, मार्केटमध्ये एक एन्ड्रोस्ट्रॉंग हे सायरप येतं. मित्रांनो, छोट्या बच्चांना आपण 1-1 ml 2-2 ml वेटनुसार देऊ शकतो. ते आपल्याला 3 दिवस द्यायचं आहे. आणि मोठ्या बकऱ्यांमध्ये एन्ड्रोस्ट्रॉंग PZ एक बोलस येते. ते आपल्याला बोलस पाण्यामध्ये 20 ml घेऊन ते बोलस आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. व विरघळल्यानंतर त्याच्यात 2-2 ml जवळपास आपल्याला 10 बकऱ्यांना होतं. मित्रांनो, तर ते एक गोळी जवळपास 150 रुपयाची आहे. मित्रांनो, पण 10 बकऱ्यांमध्ये ते होतं. मित्रांनो, त्या गोळीचं नाव एन्ड्रोस्ट्रॉंग PZ आहे. आपल्याला स्क्रीनवर पण दिसत असेल. मित्रांनो, तर हे गोळी आपल्याला सर्दी, खोकला आणि डायरियामध्ये वापरलं जातं. तर याचा रिझल्ट चांगला आहे. आपण जवळपास 2 किंवा 3 दिवस देऊ शकतो. आणि छोट्या बच्चांना एन्ड्रोस्ट्रॉंग हे लिक्विड सायरप येतं. ते पण आपण सर्दी, खोकला, डायरियामध्ये देऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो.